नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, NCSMच्या नवीन अभ्यासक्रमानुसार आज आपण BMS सेकंड इयरच्या द्रव्यगुण विज्ञान विषयातील आरोग्य हे द्रव्य बघणार आहोत। तर सर्वात अगोदर आरोग्यचं लॅटिन नेम बघूया, ते आहे कॅसिया फिस्टुला। त्याची फॅमिली आहे लेग्युमिनसी। लेग्युमिनसी फॅमिलीमध्ये ज्या द्रव्यांना म्हणजे वृक्षाला रोपाला शेंगा लागतात ते सर्व द्रव्य जे आहेत ते लेग्युमिनसी फॅमिलीमध्ये येतात। आता फॅमिली बऱ्याच जणांना माहिती असते, पण कुल विचारल्याच्या नंतर आपल्याला येत नाही। तर जे आरोग्यचं कुल आहे ते शिंबी कुल आहे। तर तसंच जे गण आहेत आरोग्यचे, तर चरकाने कुष्ठघ्न गणामध्ये आरोग्याचा समावेश केलेला आहे। तसंच कंडुघ्न, विरेचन आणि शुश्रुरानुसार आरोग्यदादी गण आणि श्यामादी गण ह्या अशा या गणामध्ये आरोग्याचा समावेश आहे। त्यानंतर तर आरोग्याचे आपण काही टिपिकल असे पर्याय बघूया। आरोग्याला राजवृक्ष म्हणतात, कारण तो वृक्ष आहे दिसायला फार सुंदर आहे म्हणून त्याचं वर्णन राजवृक्ष असं केलं जातं। त्यानंतर आरोग्याला शंपाक म्हटलं जातं, कारण त्याचं जे फळ आहे ते कल्याणकारी म्हटलं जातं। त्यानंतर आरोग्याला चतुरांगुल असा एक पर्याय आहे, कारण 4 अंगुलावर त्याचे लांब अशी पेऱ्या असतात। तसेच आरोग्याला आर्यवत सुद्धा म्हणतात, कारण आरोग्याचा उपयोग हा मल शोधण्यासाठी होतो। आरोग्याला कृतमाल म्हटले जाते, कारण माळेसारखे ते फुलांचे घोस असतात त्याला आलेले कंटिन्यूमध्ये। त्यानंतर आरोग्याला व्याधिघात सुद्धा म्हटलं जातं, कारण तो रोग दूर करणारा आहे। आरोग्याला एक लांब अशी शेंग असते म्हणून त्याला दीर्घफळा असं म्हटलं जातं। त्यानंतर आरोग्याला सुवर्णभूषण असं एक नाव आहे। त्याच्या असं म्हणण्याचं कारण असं आहे की त्याचे जे फुले आहेत ते पिवळ्या रंगाचे असतात, म्हणजे सुवर्णाच्या वर्णाची, म्हणून त्याला सुवर्णभूषण असं म्हटलं जातं। त्यानंतर आता आपण आरोग्याचं स्वरूप बघूया। तर आरोग्य हे 8 ते 10 मीटर उंचीचं असं एक लांब वृक्ष असतं। त्यानंतर त्याला एक त्याचं कांड बघूया। तर कांड हे सरळ, धुसरट आणि हिरव्या रंगाचं असतं। त्यानंतर त्याचे जे पाने आहेत ते संयुक्त आणि 25 सेंटीमीटर लांब असतात। त्याचे जे पुष्प आहेत ते पत्रा एवढे मंजिरीच्या स्वरूपात पिवळ्या रंगाचे असतात, म्हणजे त्याच्या पाना एवढे त्याचे पुष्प असतात। आणि तशी तुळशीला जे फुले म्हणजे मंजिरी म्हणतो आपण त्याच्या स्वरूपाचे असतात आणि पिवळ्या रंगाचे। त्याचं जे फळ आहे ते लांब शेंग असते आणि कच्ची शेंग असली ती हिरव्या कलरची असते, आणि जेव्हा ती पिकते तेव्हा तांबूस काळ्या कलरची असते, म्हणजे ब्राउनिश कलरची दिसते। तसं त्याचं जे बीज आहे त्या बीजालाच फलमज्जा म्हणतात। आणि आता आरोग्याचं आपण उपयुक्त अंग बघूया। तर आरोग्याचं उपयुक्त अंग आहे फलमज्जा, तसेच फलाची त्वचा, पुष्प, पत्र आणि मूल त्वचा। आता आपण बघूया आरोग्याचं उत्पत्ती स्थान। तर आरोग्य जे आहे ते भारतामध्ये सर्वत्रच आढळतं। आपल्यालाही बऱ्याच ठिकाणी आपल्या रोडच्या साईडला आपल्याला बघायला मिळतं। तसंच आता आरोग्याचं रासायनिक संघटन। तर आरोग्यामध्ये कार्बोहायड्रेट्स, शर्करा, कॅल्शियम ऑक्झॅलेट, ग्लुटीन आणि पेक्टिन हे रासायनिक द्रव्य आढळतात। त्यानंतर योग्य ऋतूत वाढलेले, कीड न लागलेले फळ घेऊन उन्हात वाळूमध्ये पुरून त्याला वाळवावे आणि त्यानंतर त्याची फलमज्जा वापरायला सांगितलेली आहे। ही आरोग्याची शुद्धी आहे, म्हणजे जे आरोग्याचं आपण शोधन करायचं आहे, त्याला शुद्ध करून घ्यायचं आहे। तर ती फलमज्जा वापरण्यासाठी त्याला अगोदर ती जी शेंग आहे ती वाळूमध्ये पुरायची आहे आणि त्याला उन्हामध्ये वाळवायचं आहे। त्यानंतर त्याची फलमज्जा काढून त्याचा उपयोग करायचा आहे, जे आपण औषधी बनवणार आहोत त्यासाठी। त्यानंतर आता सर्वात महत्त्वाचा पार्ट म्हणजे एखाद्या द्रव्याचं रसपंचक असतं। तर आपण आता आरोग्याचं रसपंचक बघूया। आरोग्याचा जो रस आहे तो मधुर असतो, विपाक त्याचा मधुर आहे, वीर्यशीत आहे आणि गुण त्याचे गुरु, मृदू आणि स्निग्ध, म्हणजे मधुर मधुर शीत। तर दोष घनता बघूया। तर मधुर रसाचा आहे, मधुर विपाक आहे, वीर्यशीत आहे आणि गुरु मृदू स्निग्ध त्याचे गुण आहेत। तर मधुर रसाने आणि विपाकाने तो त्याचं वातग्न आहे, शीतवीर्याने पित्तग्न आहे आणि तो तसेच गुरु मृदू स्निग्ध आहे आणि कफाचे शोधन करणारा आहे। त्यानंतर आता आपण आरोग्याचे काही प्रमुख कार्य आणि त्याचे उपयोग बघूया। आरोग्यात उत्तम संस्करण द्रव्य आहे, त्यामुळे तो आरुची, उदावर्त, शूल, यकृत शोथ, कामला या विकारात दोष आणि मलाचे शोधन करतो, कारण तो संस्करण द्रव्य आहे। संस्करण किंवा स्तंभन हे जे आपण परिभाषा चॅप्टरमध्ये शिकलेलेच आहोत। आता त्याचे स्थानिक कार्य बघूया। तर जेव्हा वर्णशोथ, ग्रंथीशोथ, वातरक्त, आमवात, वेदनायुक्त विकारात त्याचा लेप करायला सांगितलेला आहे। जेव्हा मुखपाक म्हणजे जेव्हा तोंड वगैरे येतं किंवा गालाचे काही रोग झालेले आहेत, त्यामध्ये आरोग्याच्या काड्याने गुळण्या करण्यास सांगितलेल्या आहेत, त्यामुळे ते जो वर्ण झालेला आहे मुखामध्ये त्याचं रोपण व्हायचं। त्यानंतर कुष्ठ व कंडूमध्ये त्याच्या पत्राचा लेप करण्यास सांगितलेला आहे। आता आरोग्याचं आपण अग्रेकर्म बघूया। चतुरांगुलो मृदुविरेचनानाम। आरोग्य जे आहे अग्रेकर्म, चरकाने जे अग्रेकर्म सांगितलेले आहेत त्यामध्ये असं सांगितलेलं आहे की चतुरांगुल म्हणजे आरोग्यवत हे मृदुविरेचनासाठी श्रेष्ठ आहे। त्यानंतर आता आरोग्याचे आपण जे वरचे स्थानिक कार्य आणि प्रमुख कार्य बघितले हे झाले बाह्य प्रयोग। आपण आता याचे अभ्यंतर प्रयोग बघूया। तर संस्करण असल्याने मलाचे शोधन करतो, मधुर विपाकी व शीतवीर्याने पित्तशमन करून रक्ताचं प्रसाधन करतो, कारण तो मधुर विपाकाचा आहे बघितला आपण, शीतवीर्याचा आहे, त्यामुळे पित्ताचं शमन होते आणि त्यामुळे रक्ताचं प्रसाधन होतं। जोरात कोष्ठ शुद्धीकर म्हणून याचा वापर केला जातो। कुष्ठात आरोग्याचा
काढा वापरण्यास सांगितलेला आहे. जे कुष्ठ रोग होते त्याच्यामध्ये आरोग्याचा क्वाथ वापरण्यास सांगितलेला आहे. तसेच गंडमालेत आरोग्याची मूलतोक ती तंडुलोकाचा सोबत म्हणजे तांदूळाचं जे पाणी बनवतो आपण त्याला तंडुलोदक असं म्हणतो, त्याचे एकत्र येऊन लेप करण्यास सांगितलेला आहे. तसेच मूत्रकृच्यात सुद्धा उपयोगी सांगितलेलं आहे आरोग्यवत. त्याची जी मात्रा तर आपण जी फलमज्जा सांगितलेली आहे, जी आपण शुद्धी करून वापरण्यासाठी सांगितलेली होती, ती 5 ते 10 ग्रॅम घेण्यासाठी सांगितलेली आहे. आणि तिचंच जर त्याद्वारे आपल्याला विरेचन करण्यासाठी वापरायची असली तर ती 25 ते 50 ग्रॅम घेण्यासाठी सांगितलेली आहे. तसेच आरोग्याची जी मूलाचा क्वाथ घेण्यास 40 ते 60 ml सांगितलेलं आहे. आता आरोग्याचे आपण बाह्य प्रयोग बघितले, आभ्यंतर प्रयोग बघितले. आता आपण आमयिक प्रयोग बघूया. तर हरिद्रा मेहावर फलमज्जेचा अष्टमांश काढा देण्यासाठी सांगितलेला आहे. हरिद्रा मेहावर विरेचनासाठी बाळहिरडे म्हणजे लहान हरितकी आणि आरगवतची फलमज्जा यांचा क्वाथ करून देण्यासाठी सांगितलेला आहे. तसेच नायटा, खरूज, वर्ण यावर आरगवताच्या पत्र वाटून त्याचा कलकाचा लेप करण्यासाठी सांगितलेला आहे. आता हे झाले आरोग्याचे काही अमयोग प्रयोग. यानंतर आपण आता आरोग्यामध्ये काहीतरी रिसर्च झालेले आहेत तर त्यानुसार तो काय प्रॉपर्टीज ॲक्टिव्हिटीज दाखवतो ते बघूया. तर आरोग्यामध्ये अँटीबॅक्टेरियल ॲक्टिव्हिटी दाखवायची प्रॉपर्टी असते. तसंच अँटी फंगल ॲक्टिव्हिटी असते. हिपॅटो प्रोटेक्टिव्ह म्हणजे लिव्हरला प्रोटेक्ट करण्याचा. तसंच अँटीपायरेटिक, अँटीऑक्सिडंट, अँटी कॅन्सरस, अँटी इन्फ्लामेटरी ह्या सर्व प्रॉपर्टीज जो आहेत त्या आरोग्याच्या आहेत. तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला सोप्या भाषेमध्ये 5 ते 6 मिनिटांमध्ये आम्ही एक द्रव्य कव्हर केलेले आहे. असेच तुम्हाला अजून काही द्रव्य किंवा दुसऱ्या एखाद्या विषयाबद्दल व्हिडिओ हवा असेल तर आम्हाला नक्कीच कमेंट्समध्ये कळवा. आम्ही त्या टॉपिकवर तुम्हाला लगेच व्हिडिओ अवेलेबल करून देऊ. धन्यवाद.